श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आज आपण बघणार आहोत आपल्या कुलदेवीची सेवा कशा प्रकारे करावी। तसं बघितलं तर म्हणजे महाराष्ट्रात 7000 कुळाची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहे। त्यानंतर कोल्हापूरची देवी महालक्ष्मी आहे, सप्तशृंगी देवी आहे, माहूरची देवी आहे। अशा 4 महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आहेत आणि बाकीच्या जे देवता आहेत त्या ग्रामदेवता, स्थानदेवता आपण जे की गावातल्या लोकांनी मिळून स्थापित केलेली असते त्याला आपण ग्रामदेवता म्हणतात। म्हणजेच ती आपल्या कुलस्वामिनीची मावशी म्हणजे आपली मावशी असते। कुलदेवी वेगळी असते आणि ग्रामदेवता वेगळी असते। म्हणजे ग्रामदेवता आणि कुलदेवतेमध्ये फरक असतो। म्हणजे कुलदेवी जी आहे ती आपली आई आहे आणि जी ग्रामदेवी आहे म्हणजे ग्रामदेवतांनी मिळून बसवलेली एक देवी आहे ती आपली मावशी आहे। सर्वात प्रथम आता आपल्या कुलस्वामिनीची सेवा कशा प्रकारे कराव्या। बऱ्याचशा अडचणी असतात, घरामध्ये मंगल कार्य घडत नाही किंवा आपल्या घरामध्ये सतत वादविवाद काही ना काही अडचणी येतात। घरात कोणतंही काम म्हणजे जे काही मंगल कार्य आहे ते व्यवस्थित पार पडत नाही किंवा बऱ्याचशा म्हणजे अडचणीला समोर जावं लागतं। तर त्यावेळेस कधी कधी आपली सेवा न घडणं म्हणजे आपल्या कुलदेवी आणि कुलदेवताची, पुरुष देवता असले की त्याला कुलदैवत म्हणतात आणि स्त्रीला म्हणजेच कुलदेवी असं म्हणत असतात। तर आपल्या सगळ्यांची कुलस्वामिनी आई तुळजापूरची असेल, कुणाची कोल्हापूरची असेल, कुणाची सप्तशृंगी असेल, माहूर असेल, प्रत्येकाला आपली कुलदेवी माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर ज्या काही आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी चलत असतात, प्रॉब्लेम्स असतात, तर त्याला कधी कधी आपली सेवा म्हणजे आपल्या कुलदेवीची, कुलदेवतांची सेवा न होणे हे सुद्धा कारण असू शकतं। घरामध्ये संतान प्राप्ती न होणे म्हणजे थोडक्यात त्या घरामध्ये कुलाचार कुलधर्म पाळत नाहीत असं सुद्धा होऊ शकतं। तर कुलाचार कुलधर्म पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या परिवारासाठी, आपल्या यशप्राप्तीसाठी। तर सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही कितीही गुरूंची सेवा करत असाल, आपल्या कोणत्याही देवतांची, इष्टदेवतांची सेवा करत असाल तरी पण आपले कुलदेवी आणि कुलदेवतांना विसरू नये। तर म्हणून आपल्या घरामध्ये टाक किंवा मूर्ती असणं अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आसून नुसतं ठेवायची नाही तर त्याची नित्य नियमाने पूजा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर आपण दररोज आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करणं महत्त्वाचं आहे। आता जी काही तुमची कुलदेवी असेल प्रत्येक कुलदेवीचा वेगवेगळा मंत्र असतो, पण तुम्हाला तुमची कुलदेवीच माहिती नसेल तर तुम्ही नुसतं ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः असं जरी जप केला तरी पण आपल्या कुलदेवीच्या चरणी तो अर्पण होत असतो। पण तुम्हाला खरंच आपली कुलदेवी माहिती आहे तर तिचा नक्की तुम्ही एक माळ तरी जप नित्यनियमाने करत चला। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच आपल्या कुलदेवीचे म्हणजे आपल्या कुलदेवीचा जो वार आहे, आता मंगळवार किंवा शुक्रवार, शक्यतो मंगळवारच, तर मंगळवार हा तुमच्या कुलदेवीचा वार असेल तर तुम्ही मंगळवारी उपवास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। घरातील स्त्रियांनी कुलदेवीचा उपवास नक्की करा। मंगळवार करा किंवा शुक्रवार करा, दोन्हीही तसे तर वार हा देवीचेच आहेत, त्यामुळे घरातील स्त्रियांनी नक्की उपवास करा। त्याचबरोबर आता पुरुषांनी सुद्धा आपल्या कुलदैवत जे आहे, आता जेजुरीचा खंडोबा तुमचं कुलदैवत असेल तर तुम्ही रविवारी नक्की उपवास करू शकतात, म्हणजे करायचंच आहे, करू शकतात म्हणजे तुम्ही करायलाच पाहिजे। तर आपल्या घरामध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत किंवा आपल्या घरातला मंगल कार्य सुद्धा घडून येत असतात आपल्या घरामध्ये जे काही अडचणी। आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपली जी कुलदेवी आहे तिच्या मूळ पीठावर जाऊन वर्षातून किमान एकदा तरी दर्शन घ्यायचं आहे। जर का तुम्हाला आता महिन्याला 2 महिन्याला जाणं शक्य नसेल तर किंवा पौर्णिमेला जाणं शक्य नसेल तर तुम्ही किमान वर्षातून एकदा तरी मूळ पीठावर जाऊन आई स्वामिनीचं दर्शन घ्यायचं आहे तुम्हाला। आणि आईच्या दर्शनाला जाताना घरूनच एक साडी, खण, नारळ, ओटीचं सामान जेवढं आहे, हिरवा चुडा ते सगळं घेऊन जायचं आहे। नागवेलीच्या पानाचा विडा हे सगळं घरी तयार करायचं आहे, ओटीचं सामान आणि आईच्या दर्शनाला घेऊन जायचं आहे। आणि तिथे गेल्यानंतर मूळ पीठावर गेल्यानंतर आईची खणा नारळाने ओटी भरायची आहे। जर का तुम्ही वर्षातून ही सेवा केली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये जेवढ्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला आता वर्षातून तर तुम्ही जातच असाल की आई स्वामिनीच्या दर्शनाला, जी काही तुमची कुलदेवी आहे तिच्या दर्शनासाठी, पण तुम्हाला दर पौर्णिमेला सुद्धा त्याचबरोबर नित्य सेवा सुद्धा दररोज सेवा करायची आहे। पण पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या जवळ जर आई स्वामिनीचं मंदिर असेल, तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल, कोणतीही देवी असू द्या, मग कोणत्याही देवीचं मंदिर तुमच्या शेजारी असेल तर तुम्ही
तुम्ही तिथे जाऊन आई स्वामिनीला नक्की नागवेलीच्या पानाचा विडा अर्पण करा। घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते, त्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी हा तुम्हाला सेवा करायची आहे। तर या प्रकारे नक्की तुम्ही आपल्या कुलस्वामिनीची सेवा करा। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।